सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराला बसू लागलाय। बाजारात गॅस सिलेंडरची मोठी टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांनी आता पर्यायी व्यवस्था म्हणून इलेक्ट्रिक शेगड्यांचा अर्थात इंडक्शन कुकर आधार घेण्यास सुरुवात केली आहे। परिणामी शहरात आणि ग्रामीण भागातील इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत त्या शेगड्यांच्या मागणीत अचानक अभूतपूर्व वाढ नोंदवली गेली असून ग्राहकांची पावले आता गॅसऐवजी विजेवर चालणाऱ्या स्वयंपाकाच्या उपकरणांकडे वेगाने वळत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे। या अचानक वाढलेल्या प्रचंड मागणीमुळे बाजारात आता इलेक्ट्रिक शेगड्यांचा मोठा तुटवडा निर्माण झालाय। परिस्थिती इतकी गंभीर आहे की प्रेस्टीज आणि बजाज सारख्या नामांकित कंपन्यांचा स्टॉक दुकानांमधून अक्षरशः गायब झालाय। सध्या अनेक विक्रेत्यांकडे ग्राहकांची मोठी रांग आणि गर्दी पाहायला मिळत असली तरी मागणीच्या तुलनेत नवीन पुरवठा उपलब्ध नसल्याने बहुतांश ग्राहकांना दुकानातूनच रिकाम्या हाताने माघारी परतावे लागत आहे। गॅस मिळत नाही आणि बाजारात इलेक्ट्रिक शेगडीही उपलब्ध नाही अशा दुहेरी कोंडीत सापडलेल्या नागरिकांसमोर आता स्वयंपाक कसा करायचा हा मोठा प्रश्न उभा राहिलाय। या एकंदर युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे इलेक्ट्रिक शेगडीला प्रचंड मागणी वाढल्याने या गिरायकाचं प्रचंड मागणी आहे। त्यामुळे सध्या स्थितीत आमच्याकडे स्टॉक हा अनअवेलेबल झालेला आहे, म्हणजे स्टॉकच शिल्लक नाही आणि प्रेस्टीज बजाज सारख्या ब्रँडेड कंपन्यांमध्ये सुद्धा स्टॉक शिल्लक नाही आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे।